जय जय रघुवीर समर्थ. जगी सर्व सुखी असा कोण आहे. अहो, जगात प्रत्येकालाच सुख हवं असतं. माणसाची सगळी धडपड, सगळे प्रयत्न हे सुखप्राप्तीसाठी असतात. पण तरी देखील सगळेजण दुःखी आढळतात. म्हणून समर्थ विचारतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे. पण संतांनी मात्र आत्मसुख हे शोधलं. पण सामान्य मनुष्य मात्र विषय सुखाकडे जातो, इंद्रिय सुखांकडे जातो आणि तो त्याचा शेवट हा दुःखतच असतो. म्हणून गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की हलकातल्या हलक्या विषयावर जे तुम्ही प्रेम करता, तेवढं प्रेम जर तुम्ही भगवंतावर केलं तर तुम्हाला भगवंत भेटेल. किती वेड्यासारखा माणूस विषयांच्या मागे धावत असतो. बरं, सुखाच्या कल्पना तरी कायम असतात का हो? नाही. लहानपणी बाहुली आवडते, गोळ्या चॉकलेट आवडतात, त्याच्यामध्ये सुख वाटतं. तरुणपणामध्ये सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. म्हणजेच सुख हे स्थलसापेक्ष आणि कालसापेक्ष आहे. माणूस सुखासाठी जागोजागी तोंड वेंगाडत असतो आणि शेवटी त्याच्या वाट्याला दुःखच येतं. म्हणून सुभाषितकार असं म्हणतात, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो दधाती ती कुबुद्धिरेषा. अहो, सुख दुःख हे आपल्या मनाची निर्मिती आहे. अनेकदा पात्रतेपेक्षा जास्त अपेक्षा धरल्या की आपल्याला दुःख मिळतं. फाजील महत्वाकांक्षा धरल्या तर दुःखाचे ते कारण होऊ शकते. म्हणून सुख आणि दुःख ही मनाची निर्मिती आहे. प्रत्येकाची सुख दुःखाची कल्पना सुद्धा वेगळी आहे. एखाद्याला टीव्ही आवडतो तर दुसऱ्याला टीव्हीनी डोकं दुखायला लागतं. एखाद्याला क्रिकेट आवडतं तर एखाद्याला सिनेमा आवडतो. म्हणजेच ज्याचं त्याचं सुख शोधण्याचं हे स्थान हे वेगळं आहे. पण ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला हवा की दुःख आहे म्हणून सुखाला चव आहे. दुःख म्हणजे सुखाच्या किमतीचं लेबल आहे बरं का. माणसाला सतत सुख मिळत राहिले की सुखाचा आनंद घेता येत नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात आणि त्या गोष्टी मनासारख्या घडण्याचा आनंद सुद्धा काही वेळा मिळतो. जसं आपण सतत मिष्टान्न खाल्लं की आपल्याला गोडाचाही कंटाळा येतो. म्हणून अधेमध्ये तिखट मीठ लावायला, तोंडी लावायला आपल्याला कधीतरी पिठलं भाकरी सुद्धा आवडते की नाही. म्हणून आपल्या मुलांना सुद्धा नाही हा शब्द ऐकण्याची आपण सवय लावली पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट सहजगत्या मिळत राहिली तर त्याचं महत्त्व राहत नाही किंवा कळत नाही. म्हणून दुःखाचे कारण सांगताना समर्थ आपल्याला